नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर अर्जुन आता सकाळी सकाळी किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी आलेला असतो. तर तो विचार करत असतो की आता नक्की काय नाश्ता बनवायचा. नाही, कालच्या इडलीपेक्षा तर काहीतरी सोपंच बनवायला पाहिजे आज. आणि मग आता त्याला पोहे बनवायचं सुचतं. आता पोहे बनवण्यासाठी आता तो पटापट तयारीला लागतो. तर आता किचनमध्ये त्याची गडबड सुरू असते सकाळी सकाळी पोहे बनवण्यासाठी. आणि आता तो पोहे धुवून घेतो, पण आता ते पोहे धुवायचे कसे हेही त्याला लवकर सुचेना. आता पोहे धुवून घेतल्यानंतर तो तेल तापायला ठेवतो आणि लगेचच मिरची कांदा वगैरे चिरायला घेतो. आणि तेवढ्यातच आता तो ते सगळं काही फोडणीला टाकतो आणि तेवढ्यातच दूधवाला दरवाजात येऊन आता आवाज देतो. आता त्याच्यामुळे मात्र ते फोडणीला टाकलेलं सगळं कांदा मिरची वगैरे तसंच गॅसवर ठेवून हा आता तडक दूध घेण्यासाठी पातेलं घेऊन जातो. आता ते पातेलं पाहून खरं तर दूधवाला भैया सांगतो की हे काय इतकं छोटं पातेलं, यापेक्षा मोठं लागेल म्हणून. आणि आता अर्जुन परत एकदा आता किचनमध्ये येतो दूध घेण्यासाठी मोठं पातेलं नेण्यासाठी. आता खरं तर मोठं पातेलं कुठे ठेवलं हेही त्याला माहीत नसतं. मग आता बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याला एक मोठं पातेलं सापडतं आणि ते पातेलं घेऊन आता तो दूध घ्यायला जातो. तर आता भैया त्याला म्हणतो की हे काय एवढं मोठं पातेलं, अहो काय सगळ्या पनवेलसाठी दूध घ्यायचं आहे की काय, यापेक्षा ना थोडं छोटं लागेल. नाही, हे तुमचं काम नाही आहे, तुम्ही भाभीलाच बोलवा, तेच व्यवस्थित काम करतात हे. त्यावर अर्जुन बोलतो की मी बायकोची सगळी कामं व्यवस्थित करतो, कळालं ना, आणतोय मी दुसरं पातेलं. आणि आता तो परत एकदा त्यापेक्षा थोडं छोटं पातेलं आणण्यासाठी किचनमध्ये येऊन परत शोधाशोध करत असतो. आणि फायनली त्याला आता ते छोटं पातेलं सापडतं आणि तो दूध घ्यायला जातो. आता त्यांच्याकडनं दूध घेऊन तो निघणारच असतो. तर तेवढ्यातच आता अर्जुनलाच काहीतरी जळाल्याचा वास येतो. त्यावर अर्जुन बोलतो की काहीतरी जळाल्याचा वास येतोय. त्यावर आता तो दूधवाला भैया बोलतो की तुम्ही गॅसवर काही ठेवलं आहे का, तेच जळालं असेल कदाचित. आणि मग याच्या लक्षात येतं की आता पोह्यांची फोडणी तर सगळी जळावून गेली असणार आहे. आणि आज पटकन आता पोह्यांच्या फोडणीकडे किचनमध्ये पळतो. आता येऊन पाहतो तर सगळं काही जळून गेलं आहे. आता गॅस बंद करून कढई खाली उतरवतो. तोच आता दरवाजात पेपरवाला देखील आलेला असतो. आता तो पेपरवाला आवाज देतो. आता अर्जुन पेपर घेण्यासाठी जातो. आता त्याच्याकडनं तो पेपर घेतो आणि लगेच किचनमध्ये जायला निघतो. तर तो पेपरवाला त्याला थांबवतो की अहो थांबा, बिल. त्यावर आता अर्जुन बोलतो की हां द्या. आता त्याच्याकडनं बिल घेतो आणि त्याला सांगतो की ठीक आहे, मी तुम्हाला ऑनलाईन करतो. आता तो पेपरवाला सांगतो की ऑनलाईन वगैरे काही नाही, मला कॅश हवी आहे, भाभी तर नेहमी कॅशच देतात. त्यावर अर्जुन बोलतो की आता मी कॅश कुठून आणू. ठीक आहे तुम्ही उद्या या, मला आता किचनमध्ये खूप कामं आहे, हे सगळं मला एक साथ नाही जमत आहे मॅनेज करायला. आणि आता तो पेपरवाला देखील तिथून निघून जातो. आता मात्र खरंच अर्जुन खूप दमून गेला आहे. आणि सायली इतकी सगळी कामं इतक्या सकाळी कशी काय मॅनेज करते, आता त्याला देखील खरं तर सायलीचं कौतुक वाटतंय. आता थकलेला भागलेला हा अर्जुन डायनिंग टेबलवर येऊन बसतो आणि मोबाईल पाहतो. तर सायलीचा मेसेज आलेला असतो, कारण आता व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे आणि प्रपोज डे करता तिने आता अर्जुनला मेसेज केलेला असतो की प्रपोज डेचं काय स्पेशल वगैरे. तर अर्जुन देखील आता तिला मेसेज टाईप करतो की किचनमध्ये स्वयंपाक करण्यापेक्षा प्रपोज डेचं सेलिब्रेशन करणं सोपं आहे म्हणून. पण नंतर त्याच्या लक्षात येतं की नाही, आता ही तर मला परत टोमणे वगैरे देणार, त्यामुळे तो काय आता टाईप केलेला मेसेज परत डिलीट करतो आणि तिला काही सेंड करत नाही. तर इकडे ही साक्षी आणि सचिन आता एकत्रच राहत असतात आणि दोघेही आता नाश्ता करत असतात. तर काहीतरी बाहेरूनच त्यांनी नाश्त्यासाठी ऑर्डर केलेलं असतं. तर हा सचिन आता साक्षीला बोलतो की सॅम, मी काय म्हणतोय की किती दिवस आपण असं बाहेरचंच खाणार ना. नाही म्हणजे आपण आता एकत्र राहतोच आहेत, तर जास्त असं बाहेरचं खाणं पण बरोबर नाही ना, हेल्थसाठी चांगलं नसतं ते. तू माझ्यासाठी काहीतरी ब्रेकफास्ट बनवावास, असं पोहे उपमा वगैरे, अशी माझी इच्छा आहे. मला तुझ्या हातचं काहीतरी टेस्ट करायचं आहे. आता हे ऐकल्यावर ही समीरा मात्र चिडते आणि बोलते की मी तुला किती वेळा सांगितलं की मला घरातल्या कामांमध्ये काहीही इंटरेस्ट नाही आहे म्हणून. म्हणजे आता तू मला ऑर्डर देणार आणि मी ऐकणार का, मी तुझ्यासाठी पोहे वगैरे बनवणार का. त्यावर आता हा सचिन बोलतो की नाही अगं तसं नाही,
ऑर्डर वगैरे देतोय असं नाही, फक्त माझी इच्छा झाली म्हणून बोललो मी. त्यावर आता ही फ्रूट्स कापत असते, तर ती सुरी ती आता सचिनच्या दिशेने तशीच हातामध्ये खेळवत असते आणि बोलते की मी तर कमीत कमी तुझ्यासाठी एवढे फ्रूट्स तरी कापते, तू तू काय करतोस रे माझ्यासाठी? नाही म्हणजे आता व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे, काल रोज डे होता, तू माझ्यासाठी एक गुलाबाचं फूल तरी आणलंस का? त्यावर आता सचिन तिलाच उलट बोलतो की अगं मग तू का नाही आणलंस माझ्यासाठी गुलाबाचं फूल? अगं खरंच मी विसरून गेलो. त्यावर आता ही समीरा बोलते हो का, सगळं मीच करायचं आहे का? नाही ठीक आहे, आज प्रपोज डे आहे ना, मी माझ्या रक्ताने तुझ्यासाठी लेटर लिहून तुला प्रपोज करते, चालेल ना मग? त्यावर आता हा सचिन तिच्या हातातनं ती सुरी घेऊन बाजूला ठेवतो आणि तिला बोलतो की सॅम अगं तू असं का बोलतेस? अगं खरंच प्रपोज डेसाठी मी खूप छान सेलिब्रेशनचा प्लॅनिंग वगैरे केलेलं आहे, फक्त मला तुला ते आधी सांगून सेलिब्रेशन स्पॉईल नव्हतं करायचं वगैरे असं काहीतरी आता तो नाटक करत असतो हिच्यासमोर. आणि आता ही देखील लगेच विरघळते आणि बोलते की हो सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं, मी अशी सारखी तुझ्यावर का चिडते ना ते मलाच कळत नाही. आता मात्र नेहमीप्रमाणे सचिनने इथे देखील तिला गुंडाळलंय आणि वर तिला बोलतो की तुला गुलाब पाहिजे ना, मग मी लगेच आत्ताच जाऊन तुझ्यासाठी गुलाब घेऊन येतो. आणि तर सचिन तिथनं जातो, तर तेवढ्यातच आता तन्वी तिथे येते. कदाचित या तन्वीने सचिनला जाताना पाहिलेलं असावं. आता ती आत येतात, लगेच आता साक्षीला बोलते साक्षी मी आता इथून सचिनला जाताना पाहिलं, सचिन काय करत होता इथे? त्यावर आता साक्षी गोंधळते आणि बोलते की सचिन, अगं पण तू कसं काय ओळखतेस सचिनला? हो आम्ही दोघं लग्न करणार आहोत लवकरच. आता हे ऐकून तन्वी तर जाम कोमामध्ये जाते आणि बोलते काय लग्न? अगं हा सचिन कोण आहे माहिती आहे का तुला? त्यावर आता साक्षी बोलते अगं पण मी तुमची दोघांची ओळख देखील करून दिली नाही आहे, आणि तू कसं काय ओळखतेस सचिनला? तुझी कशी काय ओळख? त्यावर आता तन्वी बोलते अगं ओळख करून देण्याची गरज देखील नाही आहे, हा कोण आहे तुला माहिती आहे का? अगं माझ्या सख्या नणंदेचा नवरा आहे हा, अस्मिताचा नवरा आहे हा. अगं हा US कॅनडामध्ये वगैरे जॉब करतो आणि तेव्हा ती सतत आमच्या घरामध्येच तर पडीक असते, आणि मध्येच ही कॅनडाला देखील गेली होती आणि तेव्हा तर ती प्रेग्नेंट होऊन आली आहे, प्रेग्नेंट आहे ती, आणि त्याचं आधीच लग्न झालेलं आहे. तुला माहीत नाही आहे का हे सगळं? आता हे सगळं काही ऐकून साक्षी मात्र जाम चक्करमध्ये आली आहे. म्हणजे आता महिपत देखील तुरुंगामध्ये अडकला आहे आणि या सचिनवर ती विश्वास ठेवत होती, तर आता सचिनचं देखील खरं रूप तिच्या समोर आलं आहे. त्यामुळे आता ही चांगलीच पॅनिक झालेली असते. तर तन्वीने मात्र हे मुद्दाम केलेलं दिसते. नाही म्हणजे नागराजने तिला जो काही साक्षीबद्दलचा हा जो प्लॅन सांगितला होता, तर हा तिचाच प्लॅनचा एक भाग दिसतोय. तर हे सगळं ऐकून आता साक्षी चांगली चक्करमध्ये आली आहे. तर तन्वी मात्र तिला अजून एक एक आता या सचिनचे सत्य सांगते आहे. आता हे सगळं आणि वर असा आव आणते आहे की अगं मी हे सगळं खरं सांगते आणि आता काय करणार आहेस ग तू? आता हे ऐकून तर साक्षी मात्र जाम घाबरून गेली आहे, कारण तिला देखील आता सचिनबद्दल इतकी काही एक आयडिया नसते आणि अचानक सचिनचा एवढा मोठा खोटा चेहरा तिच्या समोर आल्यानंतर आता काय करावं हे तिला देखील कळत नाही आहे. तर इकडे चैतन्य आणि सायली स्टडी रूममध्ये बसून आता ज्या काही केसेस असतात त्या केसेसबद्दल त्यांचं डिस्कशन सुरू असतं. आणि आता तेवढ्यातच ते डिस्कशन करताच सायली म्हणते की हे करमळकर तर दरवेळेस काहीतरी वेगळंच सांगताय आपल्याला. त्यावर चैतन्य सांगतो हो ना, तोच तर प्रॉब्लेम आहे, ते दरवेळेस आपल्याला काहीतरी वेगळं सांगतात आणि आपल्याकडे कोणी साक्षीदार नसल्यामुळे मग प्रॉब्लेम होतोय. त्यावर सायली त्याला सांगते की असं असेल तर आपण त्यांचे ऑफिसचे रेकॉर्ड्स चेक करू शकतो ना. त्यावर चैतन्य सांगतो की हो याने आपल्याला नक्कीच मदत होईल, मी लगेच चेक करतो. आणि आता सायली अर्जुनला आवाज देते अहो झालाय की नाही चहा? आणि आता अर्जुन लगेच तिने आवाज दिल्याबरोबर तिच्यासाठी चहा घेऊन येतो आणि वर तिला बोलतो की सकाळपासून कितवा चहा आहे हा शेवटचा चहा, परत अजिबातही यानंतर चहा वगैरे काहीही मिळणार नाही आहे. मी काय सारखं तेच करायचं आहे का? मला किचनमध्ये भरपूर कामं आहेत.
आणि मग सायली आता थोडंसं रागानेच त्याच्याकडे पाहते. तर आता त्याच्या लक्षात येतं की नाही आपणच सायलीला म्हणालो होतो की तुला किचनमध्ये काही काम नसतं, त्यामुळे आता असं आपण देखील बोलू शकत नाही आहे. आणि सायली त्याला बोलते की ठीक आहे, पण मग चैतन्य भाऊजींसाठी पण कॉफी हवी आहे ना. त्यावर आता चैतन्य देखील आता अर्जुनची मस्करी करत त्याला बोलतो, हो मला पण कॉफी हवी आहे अर्जुन वहिनी. आता चैतन्य त्यावर चिडतो हा अर्जुन आणि बोलतो की हे काय, मग मगाशीच नव्हतं का सांगतायत की कॉफी पण हवी आहे म्हणून? मी चहा आणि कॉफी सोबत घेऊन आलो असतं ना. सारखं सारखं हे असं किचनमधनं स्टडीमधनं किचन हेच करत बसायचं का मी? नाही, मला तर वाटतं मी ना झोपेत पण उठून आता किचनमध्ये जाऊन चहा बनवेल की काय. त्यावर आता चैतन्य त्याच्यावर हसत असतो. आणि आता सायली त्याला बोलते की आता तुम्ही कोण आहात बरं? सायली सुभेदार आहात की नाही? आणि तुम्ही पण असं काम करत असता तेव्हा 10 वेळा सांगता कॉफी बनवून आणायला. माझं पण असंच गोंधळ उडतो, पण तेव्हा मी तुम्हाला ओरडते का? मी चिडते का तुमच्यावर असं? मी निमूटपणे तुम्हाला कॉफी आणून देते ना. मग आता देखील तुम्ही सायली सुभेदारच्या रोलमध्ये आहात, त्यामुळे तुम्ही अजिबातही चिडू शकत नाही. जा आता चैतन्य साठी देखील आता तुम्ही कॉफी घेऊन या. आणि हो, मला भूक लागली आहे, काहीतरी खायला देखील घेऊन या. आता मात्र अर्जुन चांगला चिडतो आणि बोलतो की खायला आणतो, खायला पण आणतो तुझ्यासाठी काहीतरी, आणि तुझ्यासाठी ना गरम गरम कॉफी पण आणतो, आणि आणून ना तुझ्या डोक्यावरच ओततो ती. आणि आता अर्जुन आता चिडचिड करतच तिथून निघून जातो. तर तो निघून गेल्यावर मात्र चैतन्य त्याला मोठमोठ्याने हसत असतो. आता चैतन्याला खरं तर असं हसताना पाहून सायलीलाही थोडंसं वाईट वाटतं, आणि सायलीही बोलते की चैतन्य भाऊजी एवढं नका ना हसू. आता खरं तर अर्जुन त्याच्यासाठी कॉफी देखील घेऊन येतो, पण कॉफी घेऊन आल्यानंतर सायली बोलते की आता हा चहा थंड झालाय, जा आता परत तो गरम करून आणा. आता मात्र अर्जुन चांगलाच तापलाय, आणि अर्जुन बोलतो की काय, मग मगाशीच प्यायला काय झालं होतं तुला तो चहा? आता काय परत तो चहा गरम करून आणू का मी? आता अर्जुन चिडलेला असतो, आणि त्याला अजून चिडवून देण्याचं काम चैतन्य करतो. तर चैतन्य त्याला अजून बोलतो की हो ना, ही कॉफी पण थंड झाली आहे, जा आता परत कॉफी पण गरम करून आणा अर्जुन वहिनी तुम्ही. त्यावर आता अर्जुन चांगला चिडलेला असतो. तर अर्जुन जेव्हा येतो तेव्हा आता हे खरं तर त्या सुरेशच्या केसबद्दल, त्या ॲक्सिडेंटच्या केसबद्दल वगैरे यांचं डिस्कशन चालू असतं. तर आता त्यांचं जे काही तिथे खरं तर सायली अर्जुनचं त्या चहा कॉफीवरून भांडण सुरू असतं, आणि त्याच वेळेला त्यांचं ते अपघाताच्या केसबद्दल डिस्कशनही सुरू असतं. तर तन्वी मात्र तिथे येऊन आता ह्यांचं नक्की काय डिस्कशन चाललं आहे हे ऐकायचा प्रयत्न करत असते जिन्यामध्ये बसून. तर चैतन्य सांगतो की इन्स्पेक्टर सावंतांना त्या सुरेशचा पत्ता कळाला आहे. त्यावर आता अर्जुन लगेच बोलतो की मग सावंतांना सांग की तो पत्ता खरा आहे का, आणि त्या पत्त्यावर अजूनही सुरेश राहतो की नाही याची शहानिशा करा म्हणून. त्यावर चैतन्य देखील बोलतो की हो ठीक आहे, मी लगेच सांगतो त्यांना म्हणून. त्यावर आता सायली बोलते की हो असं असेल तर आपण लगेच उद्याच त्या ठिकाणी जाऊन त्या सुरेशची भेट घेऊ म्हणून. त्यावर आता अर्जुन चिडतो आणि बोलतो की नाही, असं करून अजिबातही चालणार नाही आहे. तो एक अपघातातला गुन्हेगार आहे, आणि त्याला तू असं एकटीने भेटायला जायचं नाही आहेस. त्यावर आता चैतन्य सांगतो की हो अर्जुन वहिनी, समजलं हा तुमचं आम्हाला. नाही, आता तुम्ही जा, आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी खायला आणा, आणि जेवणाचं देखील पहा. आता मात्र अर्जुन चैतन्यावर देखील चिडतो, आणि आता नाईलाजाने तो तिथून निघून जातो. आता हे कुठल्याशा साईट मॅनेजरबद्दल बोलतायत, त्या अपघाताबद्दल बोलतायत, यामुळे ही तन्वी तर चांगलीच जाम घाबरून जाते, आणि बोलते की ही गोष्ट लवकरात लवकर मला नागराज आणि महिपतपर्यंत पोहोचवायला हवी आहे. तर इकडे चैतन्य आता सायलीला सांगत असतो की त्यांना अजून बऱ्याच केसेस डिस्कस करायच्या आहेत. त्यावर सायली बोलते की अहो, आपण सकाळपासून 7 केसेस डिस्कस केल्या आहेत, आणि अजून किती केसेस करायच्या आहेत आपल्याला. त्यावर आता चैतन्य सांगतो की हो, अर्जुन एकाच दिवशी 15-15, 20-20 केसेसवर डिस्कशन करतं. एकाच वेळेला तिथे 25 ते 30 केसेस सुरू असतात, आणि सगळ्याचे अपडेट्स अर्जुनला असतात. आता तू फक्त नागराज आणि ॲक्सिडेंटच्या केसमध्ये इन्व्हॉल्व झालीस, त्यामुळे तुला फक्त त्या 2च केसेस माहीत आहेत. त्यावर आता चहा पिता पिता सायली देखील विचार करत असते की हो ना, माझ्या खरं तर हे लक्षातच नाही आलं की यांना
लोकांना ऑफिसमध्ये कामाचा किती जास्त भार असतो. मला तर वाटलं होतं की ऑफिसमध्ये इतकं काही नसतं आणि खरं तर हे सगळं हँडल करणं मला देखील अवघड जाते. आणि तेवढ्यातच अर्जुन आता त्या दोघांसाठी खाण्यासाठी घेऊन येतो आणि आता सायलीचा चेहरा पडलेला असतो. तर तो पाहून अर्जुन देखील बोलतो की हो, आणि हे सगळं काही आहे ना ओरिजिनल अर्जुन सुभेदारच करू शकतो. हा तात्पुरता झालेला अर्जुन सुभेदार मात्र हे सगळं काही मॅनेज नाही करू शकत आहे. त्यावर आता हे ऐकून खरं तर सायलीचा चेहरा अजूनच पडतो. ती अजूनच नाराज होते. तर अर्जुन देखील विचार करत असतो की की बायको देखील रोज घरात किती कामं करते आणि मला देखील असंच वाटायचं की तिला किचनमध्ये काही कामं नसतात म्हणून, हे फक्त तीच मॅनेज करू शकते. आणि आता सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहून म्हणतात, तुम्ही काही म्हणालात का? तर चैतन्य मात्र दोघांकडे पाहून हसत असतो. तर इकडे आता तन्वीने यांचं बोलणं चोरून ऐकलं आहे त्या साईट मॅनेजरबद्दलचं आणि ती लगेचच आता जेलमध्ये महिपतला आणि नागराजला हे सांगण्यासाठी येते. तर आता साईट मॅनेजर ऐकल्यावर हा नागराज बोलतो की हे काय आता नवीनच शोधून काढलं आहे त्यांनी. त्यावर तन्वी सांगते, ही नवीन नाही, तुम्ही 22 वर्षांपूर्वी जे काही कांड केलेत ना तेच आहे, तोच आहे हा. तुम्हालाच माहीत की तुम्ही कोणाला तो ट्रक अरेंज करायला सांगितला होता, काय केलं होतं तुम्ही ते. त्यावर आता महिपत सांगतो, नाग्या, आता जर तो रमेश सापडला ना तर तो नवीन माणूस तुझंच नाव घेणार आहे. तूच त्याच्याकडे ट्रक मागितला होता, मी नाही, समजलं ना. त्यावर आता हा नागराज पण चांगलाच टेन्शनमध्ये आला आहे, आपण पकडले जाऊ म्हणून. आणि आता तो महिपतला बोलतो की आता काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून सायली अर्जुन त्या सुरेशपर्यंत पोहोचणार नाही आणि त्याचं तोंड कायमचं बंद राहील. त्यावर आता महिपत बोलतो की अरे कर ना, काहीतरी कर, असं काहीतरी कर की त्याचं तोंड कायमचं बंद राहील म्हणून, नाहीतर त्याला गाड मार, काहीतरी कर. त्यावर तन्वी बोलते की ओ, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्हाला अजून परत एक खून करायचा आहे का? नाही, माझं काम फक्त तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं. एक प्रकारे मी तुमची मदतच करते सायली अर्जुनचं बोलणं ऐकून तुम्हाला कळवायचं. आता या सगळ्यामध्ये मी तुमची काही एक मदत करणार नाही आहे, हे तुमचं तुम्ही निस्तारा, काय करायचं आहे ते. त्यावर आता नागराज चिडतो आणि बोलतो की अरे पण इथे जेलमध्ये बसून मी हे सगळं कसं करणार आहे. त्यावर महिपत बोलतो की हो, तू नाही करू शकत कारण तुला माझीच मदत लागणार आहे आणि मी एक फोन फिरवला ना तर तो सुरेश कुठे गायब होऊन जाईन वगैरे, असं काहीसं तो बोलत असतो. तर तन्वीने देखील आता यांची मदत करायला साफ नकार दिलाय. त्यावर आता हा नागराज तिला बोलतो, काय म्हणालीस तू? आम्ही दोघे इथे जेलमध्ये अडकलोय आणि इथे राहून आम्ही काहीही करू शकत नाहीये. तू बाहेर आहेस, त्यामुळे जे काही करायचं ना ते तुला करायचंय. आणि काय म्हणाली होतीस तू की मी तुमची साथ सोडणार नाही वगैरे वगैरे ना. त्यावर तन्वी आता चिडते आणि बोलते की मी तुमची धुणी धुणार नाही आहे आणि मला अजून कशामध्ये अडकायचं नाही आहे, ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, आणि तिथून निघून जाते. तर आता रात्रीच्या वेळेस अर्जुन आणि सायली गप्पा मारत बसलेले असतात. तर सायली आणि अर्जुन आता तेच डिस्कशन सुरू असतं त्यांचं की त्यांना त्या सुरेशचा पत्ता मिळाला आहे. त्यामुळे सायली बोलते की मी उद्याच लगेचच आता त्याला भेटायला जाते, त्याच्या पत्त्यावर वगैरे काही क्लू मिळतो का, काही पुरावा मिळतो आहे का पाहते. आता त्यावर हा अर्जुन चांगला चिडतो तिच्यावर आणि बोलतो की तू एकटी कुठेही जाणार नाही आहेस, समजलं ना. त्यावर आता अर्जुन बोलते, सायली बोलते की मी कोण आहे माहीत आहे ना, मी आता अर्जुन सुभेदारच्या रोलमध्ये, आणि अर्जुन सुभेदार नेहमीच पोलिसांची मदत करायला तयार असतो. पोलिसांच्या 2 पावलं पुढं जाऊन तो नेहमी गुन्हेगारांना पकडतो, त्यामुळे मी त्या साईटवर जाणार आहे त्याला पकडायला. त्यावर अर्जुन खूप चिडतो आणि बोलतो की नाही, म्हणजे तू ठरवलं आहेस ना की तू कधीच माझं काहीच ऐकणार नाही आहेस म्हणून. आणि तो तिथून उठून आता रागानेच तोंड फुगवून बेडवर जाऊन बसतो. तर आता तो तिथून उठून गेल्यानंतर सायली विचार करत असते की आज प्रपोज डे आहे. नाही, त्यांनी मला असं प्रपोज कधीच नाही केलं, पण आज देखील मात्र ते विसरून गेले, ते काही देखील बोलले नाहीत. आणि मग तीही आता नाराज होऊन झोपण्यासाठी जाते. तर अर्जुनने तिच्या उशीखाली तिच्यासाठी छान असं सरप्राईज ठेवलेलं असतं. तर आता सायली ते सरप्राईज घेते आणि बोलते की तुमच्या लक्षात होतं का हे सगळं. त्यावर अर्जुन बोलतो की हो, तुझ्या जरी लक्षात नसलं ना तरी माझ्या सगळं काही लक्षात होतं. आणि आता गुडघ्यावर बसून मस्त तिला अशी अंगठी देत आता तो तिला प्रपोज देखील करतो.
तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्या अंगठीसोबतच अर्जुनने छान असं ग्रीटिंग कार्ड देखील बनवलेलं असतं सायलीसाठी. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अर्जुन आता नेहमीप्रमाणे किचनमध्ये आलाय, तर अस्मिता त्याला आठवण करून देते की आज काय माहिती आहे ना. त्यावर अर्जुन बोलतो, हो चॉकलेट डे, मी बायकोच्या आवडीचे चॉकलेट आजच लगेच ऑर्डर करणार आहे. त्यावर अस्मिता बोलते, अजिबातही नाही, तू सायलीसाठी स्वतःच्या हाताने किचनमध्ये चॉकलेट बनवायचे आहेत, समजलं ना. आता हे ऐकून तर अर्जुन चांगलाच चक्करमध्ये येतो. तर सायली चैतन्यासोबत आता कुठल्याशा कन्स्ट्रक्शन साईटवर जायला निघालेली असते. त्यावर आता अर्जुन तिला थांबवतो आणि बोलतो की तू एकटी अजिबातही कुठल्या साईटवर वगैरे जाणार नाही आहेस. पण आता सायली अर्जुनचं मात्र काही देखील ऐकत नाही आणि त्याला न सांगता ती त्या साईटवर जातेच. आणि नेमका त्याच साईटवर तिथे तो सुरेश देखील असतो. आता सायली त्या सुरेशला तिथे पाहून ओळखते का, किंवा त्या सुरेशला पकडण्यात त्यांना यश येतं का, हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.